नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता 6 तारखेला म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 या दिवशी आहे षडतिला एकादशी आणि ही एकादशी अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते. बघा, या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला 7 बेलपत्राचा अतिशय प्रभावशाली असा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि बघा, हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अपार धनसंपत्ती येत असते. घरामध्ये पैशाविषयी धनधान्याविषयी बरकत राहत असते. त्यामुळे हा उपाय सर्वांनी करायचा आहे. आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्याला जर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा असं वाटत असेल तर आपल्याला भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा, त्यांची उपासना करणं हे खूप महत्त्वाचं असतं. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही. त्यामुळे आपल्याला आवर्जून गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा उपासना करायचीच आहे. तर बघा, आता आपल्याला ती सेवा कशी करायची आहे हे जाणून घेऊया. बघा, आपल्याला जर कधी आपल्या घरामध्ये नेहमी पैसा येतो पण तो पुरत नसेल, पैसा कुठे जातो हे आपल्या लक्षातच येत नसेल, पैशाविषयी आपल्या घरामध्ये खूप साऱ्या जर अडचणी निर्माण होत असतील तर आपल्याला 7 बेलपत्राचा प्रभावशाली उपाय आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो कसा करायचा तर बघा, त्या अगोदर या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे जाणून घेऊया. बघा, सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून शुचिर्भूत झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वात अगोदर देवपूजा करायची आहे. आणि आपल्या देवघरामध्ये बघा, सर्वांच्या देवघरामध्ये छोटी बाळकृष्णाची मूर्ती तर असतेच. तर बघा, भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्ण आहेत आणि आपल्याला त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अगोदर पाण्याने घालायचा, नंतर पंचामृताने, परत एकदा पाण्याने. आणि हे जेव्हा आपण जोपर्यंत अभिषेक करत आहोत तोपर्यंत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्याच्यानंतर भगवान श्रीहरी श्री विष्णूंची मूर्ती पुसून घ्यायची, ती देव्हाऱ्यामध्ये ठेवायची आणि त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. आणि बघा, लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या मूर्तीला आपल्याला तुळशीपत्र अवश्य आपल्याला अर्पण करायचे आहेत. पण लक्षात ठेवा, या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचे नाही, ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत. किंवा मंजुळासुद्धा तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायच्या आणि त्या एकादशीला देवाला अर्पण करायच्या आहेत. बघा, जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही 1000 तुळशीपत्र भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करू शकता, ते पण विष्णू सहस्त्रनामावली घेऊन. बघा, जर नाही शक्य झालं तर एक तरी मंजुळा आणि तुळशीपत्र आपल्याला भगवान श्रीहरी श्री विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे. तर बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला 7 बेलपत्राचा प्रभावशाली उपाय आपल्याला या दिवशी म्हणजे एकादशीलाच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आता हा उपाय कसा करायचा यासाठी आपल्याला 7 बेलपत्र लागणार आहेत. आणि ही बेलपत्र घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये, तुमच्याजवळ एखादं शिवमंदिर असेल तिथे जायचं आहे. आपल्याला तांब्याच्या पात्रामध्ये 1 तांब्या पाणी घेऊन जायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्याला नंदीची पूजा करायची आहे. मंदिरात जायच्या अगोदर नंदीची पूजा करा, त्यांना पाणी अर्पण करा, त्यांची पंचोपचारे पूजा करून घ्या. आणि आपलं जे काही दुःख आहे, जी काही अडचण आहे ती आपल्याला नंदीला अगोदर सांगायची आहे. त्यांचं स्मरण करत करत आपल्याला त्यांना बोलून दाखवायचे आहे. त्यानंतर आपल्याला भगवान शिवांच्या, आपल्याला शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला ती 7 बेलपत्र आहेत, ती 7 बेलपत्र शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायची आहेत. आणि अर्पण केल्याच्या नंतर महादेवाचं स्मरण करत करत 1 तांब्या पाणी आपल्याला त्या बेलपत्रावर म्हणजे शिवलिंगावर आपल्याला हळूहळू ते अर्पण करायचं आहे. आणि पाणी वाहत असताना सुद्धा आपल्याला जी काही तुमची अडचण आहे, पैशाविषयी असो, धनसंपत्तीविषयी असो, बरकतीविषयी जी असेल, जे कुठलं तुमचं दुःख आहे ते भगवान शिवशंकरांना बोलून दाखवायचं आहे. आणि त्यानंतर त्यांची आपल्याला पंचोपचारे भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे. आता बघा, आपल्याला ही सेवा जी करायची आहे ती संकल्पयुक्त करायची आहे. आणि बघा, तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही संकल्प करायचा आहे की तुम्ही किती एकादशी हे व्रत करणार आहात. तुम्ही एकादशी बघा,
एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. तर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 7 एकादशीला याच प्रकारे 7 एकादशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा 11 एकादशी किंवा 21 एकादशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे. धनामध्ये, पैशामध्ये, धनधान्याची बरकत आपल्या घरामध्ये होत असते. आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील आणि याचा अनुभव हा तुम्हाला लगेच म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला याचा अनुभव येणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा उपाय करायचा आहे 7 बेलपत्राचा एकादशीच्या दिवशी. बघा, हा उपाय फक्त एकादशीलाच आपल्याला सुरुवात करता येत असते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.